सगळ्यांना हाय, मी धनश्री. ब्रँडचं नाव आहे धनास पैठणी आणि आजचा संवाद हा खास आहे. आता हा का खास आहे तर त्याचं कारण म्हणजे प्युअर सिल्क ब्लाउज पीसेस याच्यावरती मी बोलणार आहे. जे आपल्याकडे प्युअर सिल्कचे पॅचेस आहेत ते तुम्ही ब्लाउज पीस म्हणून पण वापरू शकता, त्याचा तुम्ही ब्लाउज स्टिच करू शकता, त्याच्यावरती मी बोलणार आहे. चला तर मग बघूया कसं आहे तो ब्लाउज पीस. सुंदर अशी ही चादर आहे, पैठणीचे मोर आहेत. आता हे ना पूर्ण सलग चादर असल्यामुळे सलग पॅचेस आहेत त्याच्यामध्ये. सो तुम्ही सिंगल पॅच सुद्धा खरेदी करू शकता. असं काही नाही की पूर्ण अख्खी ती चादरच खरेदी केली पाहिजे, कारण ती प्रीमियम कॉस्टिंगला आहे. एका पॅचची किंमत आहे 300 रुपये. सो तो जर तुम्ही पॅच घेतला आणि तुमचं रॉ सिल्क किंवा कुठलंही फॅब्रिक असेल आणि त्या फॅब्रिकचं तुम्ही ब्लाउज स्टिच केलं तर तुम्ही दोन्ही शोल्डरला 2 पॅचेस आणि बॅक साईडला पॅच लावू शकता. अतिशय सुंदर लुक त्यांनी येतो. माझं स्वतःचं ब्लाउज स्टिचिंग झालं नाहीये, नाही तर मी तुम्हाला आज ते दाखवलं असतं. सो पुढच्या रीलला किंवा लाईव्हला मी ते दाखवीन तुम्हाला की ते दिसतं किती सुंदर. सो तसंही तुम्ही वापरू शकता, किंवा पूर्ण हे जी चादर आहे ती अख्खी चादर विकत घेऊन जेवढं 1 मीटरचं कापड आहे तेवढं घेऊन तुम्ही पूर्ण ह्याचं सुद्धा ब्लाउज स्टिच करू शकता. त्याने सुद्धा सुंदर लुक तुमच्या प्युअर पैठणी साडीला येणार आहे, किंवा हे ब्लाउज स्टिच केल्यानंतर कुठल्याही प्लेन साडीवरती पण सुंदर लुक तुमचा येणार आहे. फक्त ही रेंज प्रीमियम आहे, त्याचं कारण म्हणजे हे पूर्ण हँडमेड फॅब्रिक आहे. तुम्ही जर बघितलं तर ह्याची फ्रंट साईड दिसतीये तेच डिझाईन तुम्हाला पूर्ण बॅक साईडला दिसणार आहे. पूर्ण हाताने विणलेलं कापड आहे, त्याच्यामुळे ह्याची कॉस्टिंग प्रीमियम असते. आपल्याकडे सेमी सिल्कचे पण पॅचेस आहेत आणि हे प्युअर सिल्कचे सुद्धा पॅचेस आहेत. याचा वापर आपण कुठे करू शकतो? ब्लाउज मध्ये करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्यांचा लहान मुलीचा फ्रॉक शिवला असेल तर त्या फ्रॉकला सुद्धा तुम्ही पॅच म्हणून वापरू शकता. पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती स्टिच केला असेल तर हा पॅच प्युअर सिल्कचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. एक सुंदर लुक येण्यासाठी, म्हणजे सेमीला तुम्ही प्युअरचा पॅच वापरून एक छान ड्रेसला लुक देऊ शकता. असं हे प्युअर सिल्कचं खासियत तुम्हाला सांगायची होती की कशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. कारण प्रत्येक जण प्युअर सिल्कचं ब्लाउज पीस परचेस करू शकेलच असं नाही. त्यांच्यासाठीचा हा बेस्ट ऑप्शन आहे की ब्लाउज नॉर्मल तुम्ही कुठल्याही कापडाचं स्टिच करा, कॉटनचं करा किंवा रॉ सिल्क फॅब्रिकचं करा, आणि त्याच्यावरती तुम्ही हे 3 पॅच घेतले तरी तुमचं सुंदर लुक येणार आहे ब्लाउजला. सो पूर्ण प्युअर सिल्कची चादर घेण्याची याच्यासाठी गरज नाहीये. कसा वाटला आजचा संवाद हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे छान छान जर संवादचे विषय असतील की कुठल्या विषयावर मी बोलायला पाहिजे, तुम्हाला माहितीच आहे की धनास पैठणी कायम क्रिएटिव्ह गोष्टी पैठणीमधल्या बनवत असते आणि मी तुम्हाला बरंचसं नॉलेज पण देत असते की कशावरती तुम्ही काय वेअर करा. मी कस्टमायझेशनमध्ये पण खूप काम करते, पैठणीच्या कस्टमायझेशनमध्ये. सो इथे खूप जणांचे ड्रेसेस डिझायनिंगचं काम मी केलेलं आहे. सो त्यातले जे एक्सपिरियन्सेस असतात ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तसंच तुम्हाला काही असा एखादा विषय सुचला की धनुष्य हा विषय मांड ग, तर तो डेफिनेटली संवादमध्ये मांडला जाईल. आणि नक्की कमेंट करा कसा वाटला आजचा संवाद. थँक्यू.